बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कायदा आणि सुव्यवस्थेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं। सर्वपक्षीय नेतेही या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी विरोधकांमधून होती आहे। तर या प्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं। यावेळी विरोधकांनी राज्यपालांकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तसंच बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं उदाहरण असल्याचं शिष्टमंडळानं राज्यपालांना सांगितलं। पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यामध्ये अशांतता पसरलेली आहे। तर राज्यभरामधील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय अशी तक्रारही शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केली आहे। राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची एक आक्रमक प्रतिक्रिया समोर आली। हे सरकार आणि अजित पवार धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहे असा थेट सवालच छत्रपती संभाजीराजेंनी आज उपस्थित केला। या सगळ्यांचा बॉस कोण आहे? हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला। मग क्लीन चिट झाल्यानंतर परत ते प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले। मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आणि नेत्या स्वतः रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। रुपालीताई, आपलं स्वागत। आत्ताच तुम्ही प्रतिक्रिया ऐकलेली असेल की सरकार आणि अजित पवार धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहे असा थेट सवाल छत्रपती संभाजीराजेंनीच उपस्थित केला। तुमच्या माध्यमातून आज बघितलं की सर्व संभाजीराजे असतील, खासदार सोनावणे असतील, सर्व विरोधी पक्ष नेते हे राज्यपालांना निवेदन द्यायला गेले। तो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे। त्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या त्यांनी महोदय साहेबांसमोर ठेवलेल्या आहेत। आता त्या मागण्यांमध्ये किती तथ्य काय आहे हे सर्व तपासून राज्यपाल त्यांचा तो कायदेशीर निर्णय घेतील। परंतु मला इथे एकच सांगायचंय की बीडची घटना ही अत्यंत निंदनीय आहे, मनाला चटका लावणारी आहे। या आधी सुद्धा ही घटना झाल्या मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे गुन्हेगारांना सोडणार नाही। त्यानुसार SIT दाखल झाली, CID दाखल तपास सुरू झाला। पण मधल्या काळामध्ये जे पोलीस ज्यांच्याशी फोटोशी निगडीत होते त्यांचे पण जे काही प्रकार समोर फोटोनी दाखवून दिले त्यांना सुद्धा बदलण्यात आलं। आता एक हा लक्षात घ्या, ते पोलीस कर्मचारी आहेत, सरकारी आहेत, त्यांना बदललंच पाहिजे। परंतु ज्या राजकीय नेत्यांचे सगळ्यांबरोबर फोटो जे आलेले आहेत तिथं त्यावेळी मग का नाही कोणी भूमिका घेते, ही खेदाची बाब आहे। नक्कीच राजकीय जीवनामध्ये कुणाचेही कुणाबरोबर संबंध असू शकतात किंवा फोटो काढले जातात, परंतु विरोधकांनी बीड शहरामधल्या घटनेला त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या ऐवजी सातत्याने विनाकारण तपास न होऊन देता किंवा तपासाला वेळ न देता ज्या पद्धतीने फक्त एक स्वार्थी राजकारणासाठी किंवा आपली राजकीय पोळी बांधण्यासाठी वक्तव्य चालली आहे ती अत्यंत खेदजनक आहे। निश्चित याचा तपासावर कोणताही परिणाम होणार नाही। त्या तपासामध्ये ज्यांची कनेक्शन सापडणार, ज्यांचे सहभाग सापडणार त्या हत्येच्या तपासात म्हणते मी। इतर कुठला फोटो असेल तर म्हणजे तो आरोपी होऊ शकत नाही, परंतु त्या हत्येच्या अनुषंगाने जो कसून तपास पोलीस यंत्रणा असेल, CID असेल, SIT करते त्याच्यामध्ये कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही हे स्पष्ट सांगितलेलं आहे। परंतु ही जी काही सारखी मागणी होत आहे की धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा द्या, त्यांचा या प्रकरणाशी कथाकथ म्हणजे कुठलाच संबंध अजून तपासात आढळून आलेला नाही आणि कसाही तसा आरोपही नाही। परंतु स्वार्थी जर राजकारणासाठी जर आरोप होत असतील तर त्यांनी राजीनामा द्यायचा नाही द्यायचा, अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा हा सगळ्या वरिष्ठ लेवलचा NCPचा अंतर्गत विषय आहे।
आणि राज्यपालांवर त्यांनी जी काही मागणी केलेली आहे ती मागणी राज्यपाल तेवढे सक्षम आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पुढे मोठं पद राज्यपाल साहेबांचं आहे. त्या केलेल्या तक्रारी तपासून राज्यपाल पण योग्य तो निर्णय घेतील. परंतु त्यांनी मागणी केली म्हणून राज्यपालांनी असंच केलं पाहिजे हे बरोबर नाही. बरोबर आहे. मात्र रुपालीताई, करावी. एका बाजूला सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांकडे केलेली मागणी तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या काही वरिष्ठ नेत्यांसंदर्भातल्या गाठी भेटी, मग त्या ठिकाणी कुठल्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाली? मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळात मिळालेल्या स्थानासंदर्भातली की इतर काही महत्त्वाचे विषय होते जे अद्यापपर्यंत माध्यमांसमोर किंवा नागरिकांसमोर आले नाहीत? रुपालीताई, एक लक्षात घ्या, धनंजय मुंडे हे मंत्री आहेत. त्यामुळे धनंजय भाऊनी जी काय त्यांच्या मंत्रिमंडळातल्या किंवा महायुतीतल्या आमच्या ज्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली ही कामकाजाच्या संदर्भात घेतलेली आहे. कुठलाही मंत्री किंवा कुठल्याही खात्याचे वरिष्ठ हे कुठलीही गुप्तगुप्त साठी नाही. कारण का जोपर्यंत तो तपास त्या तपासांच्या हाती काही दागेदोरे लागत नाही त्याच्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी जी भेट घेतली ही त्यांच्याकडे जे असलेल्या मंत्रिपदाचा आहे त्या कार्याच्या भागासाठी ती घेतलेली आहे. इतर कुठलीही अशी किंवा कुठल्याही इतर जी काही लोक संशय निर्माण करतायत त्याच्यासाठी नाही. बरोबर आहे रुपालीताई. मात्र एका बाजूला तुम्ही म्हणतात की निश्चितच काही महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्या संदर्भातली या ठिकाणी चर्चा असेल. मात्र स्वतः धनंजय मुंडे देखील या प्रकरणासंदर्भामध्ये स्वतः बोलते कधी होणार आहेत? अनेक प्रश्न जे विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत त्या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं कधी देण्यासाठी ते समोर येण्याची शक्यता आहे? मुळामध्ये एक लक्षात घ्या, विरोधक जिथे काही संबंध नसताना सातत्याने जर नको ते प्रश्न उभे करत असतील तर ते आज या राज्याचे मंत्री आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी कुठल्या जे काही मोठे अलिगेशन त्यांचे स्थानिक लेवलला आमदारांनी केलं होते आमच्या महायुतीतल्यानी त्यांनी तिथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळी समोर येऊन सांगितलेलं आहे. ते एक मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये जे कोणी असतील ज्यांचे समजा जे आमच्याशी संबंध आहेत त्यांनी वैयक्तिक जीवनामध्ये जर काही गुन्हे केले असतील तर त्यांना सुद्धा फाशी देण्यात यावी. एवढं स्पष्ट आणि क्लिअर त्यांनी मीडिया समोर त्याचं उत्तर दिलेलं आहे. परंतु काय आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील हे दुर्दैवी आहे. नवीन फंडा निर्माण झालेला आहे, आरोप करत राहायचे. त्याच्यामुळे जर SIT असेल, CID असेल, पोलीस यंत्रणेच्या या तपासामध्ये जर कुठले धागेदोरे सापडले तर ते स्वतःच पोलीस स्वतः समोर येऊन सांगतील. त्यावेळी धनंजय मुंडे बोलतील ना किंवा त्यांना आरोपी केल्यावर ते बोलतील ना. त्यांच्याशी काही त्यांचा त्या प्रकरणाशी काही मात्र संबंध नाहीये. फक्त धनंजय मुंडेंना हे OBC आहेत आणि त्याला कुठेतरी जातीचा रंग ही काही जी राजकारणातली लोक आहेत ती देत आहेत. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नये अशी जी त्यांची काय आकस आहे तर त्यांच्या आकसाशी कुणाला काही घेणं देणं नाही. काही लोकांना वाटतं की धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नये पण OBC समाजाला वाटतं की धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपद राजीनामा अजिबात घेऊ नये. बरं रुपालीताई, मी आपल्याकडे येणारच आहे कारण अनेक वेळेला असं होतं केवळ विरोधकच नव्हे तर महायुतीमधील अनेक नेत्यांनी देखील थेटपणे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केल्याचं आपण पाहिलेलं होतं. रवींद्र धंगेकरजी आहेत नेते यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले. रवींद्र धंगेकरजी, रुपालीताई यावेळेला बाजू मांडताना दिसत आहेत की कशा प्रकारे आतापर्यंत झालेल्या प्रकरणामध्ये वेळ आली की सत्य समोर येणार, तर दुसरीकडे आज वरिष्ठ नेत्यांबरोबर केलेल्या धनंजय मुंडेंच्या भेटी गाठी या त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारी संदर्भातल्या असू शकतात, तर दुसरीकडे राज्यपालांबरोबर सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातं आणि मागणी करतं. मग अशा वेळेला काय व्हायला हवं? रवींद्र धंगेकरजी बोला. बघा, संतोष देशमुखांचा ज्या दिवशी खून केला त्यावेळेला त्याची जी पार्श्वभूमी होती पार्श्वभूमी संशयास्पद होती. पोलिसांच्या तपासामध्ये त्याच्या ज्या पद्धतीने त्याच्या हत्या केली, ज्या पद्धतीने डोळे काढले, काय काय भागावर चटके दिले आणि ज्या पद्धतीने क्रूर हत्या केली हे महाराष्ट्राला भूषणावं नाही. या महाराष्ट्र चालल्या काय शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गुन्हेगारी योग्य नाही. आणि आपण बघितलं असेल तर या महिन्याभरात 15 दिवसाच्या महिन्याभराच्या तपासामध्ये एक कंगुरे त्याच्यामध्ये तपासामध्ये येत आहे की वाल्मिक कराड सारखा एक माणूस राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि राजकीय लोकांचे ओरड असणारा वाल्मिकी कराड अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये
प्रचंड प्रमाणात दहशत आणि त्या बाजूला असणारे उद्योग व्यवसायामध्ये प्रचंड दहशत करून मिळवलेली माया, हा सगळा आपल्या डोळ्यासमोर आलेला इतिहास. बर. आणि हे बघितल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याला पाठीशी घालणारी जी लोक, मग ह्याच्या मागे कोण होतं हे तर आता काय लपून राहिलेलं नाही. आणि हे थेट धनंजय मुंडे साहेबांच्या कडे हा सगळा बाण जातोय. आणि मग अशा वेळेला धनंजय मुंडे साहेबांनी त्या मंत्रिपदाचा पहिला राजीनामा दिला पाहिजे, नैतिकता म्हणून. बरोबर, आपण राजीनाम्याची मागणी करताय. रवींद्रजी, मी आपल्याकडे येतो, रुपालीताई आपल्याकडे देखील येईल, मात्र तत्पूर्वी अंजली दमानिया यांची सुरू असलेली प्रतिक्रिया पाहूया. त्याचप्रमाणे ते अधिकारी घेतले गेले पाहिजेत आणि याची चौकशीचे आदेश देण्याची विनंती आम्ही केली आहे. त्या व्यतिरिक्त जेवढे आर्म्स लायसन्सेस आहेत त्या सगळ्यांचे रिअसेसमेंट करण्याची आम्ही विनंती त्यांच्याकडे केली. काही वेळात हे जे पत्र आम्ही त्यांना दिलंय सहीनिशी ते तुम्हाला आम्ही देतोच आहोत. त्या व्यतिरिक्त जेवढे आता जी चौकशी चालली आहे ती सगळी चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी, कारण लोकांचा आता पोलीस डिपार्टमेंट CID वरनं विश्वास उठत चाललाय आणि आत्ताच्या घटनेला हा विश्वास परत पुनर्स्थापित करण्यासाठी सगळे इन्व्हेस्टिगेशन्स हे ऑन कॅमेरा घेण्यात यावे आणि वाल्मिक कराड जिथे राहतोय त्या जागेवर CCTV कॅमेराज लावण्यात यावे. या व्यतिरिक्त जितके तिथे ट्रक्स पूर्ण परळी जिल्ह्यात परळी तालुक्यात आहेत ते सगळे बहुतांश जे तिथे ट्रक्स म्हणा ती वाहनं सगळी विदाऊट नंबर प्लेट आहेत, तर त्या सगळ्या वाहनांना सीज करावं. म्हणजे याच्या पुढे जो राख घोटाळा आहे तो अशा प्रकारचे ट्रक्स पुढे कधीही करू शकणार नाहीत. आता सगळे एक्स्टॉर्शन बंद करण्यासाठी जे कलेक्टर आहेत त्यांच्यावर डायरेक्ट निर्देश करण्यात यावेत अशी देखील विनंती आम्ही केलेली आहे. माझ्या पर्सनल अटॅक. तर अंजली दमानिया यांनी जी प्रतिक्रिया दिलेली ती आपण ऐकलेलीच असेल. रवींद्र धंगेकरजी देखील आपल्यासोबत आहेत, रुपाली पाटील देखील आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, तुम्ही ऐकलं असेल आता रवींद्र धंगेकरांनी केलेली मागणी असेल किंवा दुसरीकडे अंजली दमानिया यांनी ज्या प्रकारे आक्रमकता दाखवलेली आहे SIT चौकशीबाबत बोलत असताना, दुसरीकडे मात्र काही नियम लागू करण्यासंदर्भातही त्यांचं म्हणणं आहे. सरकारकडे त्या प्रकारचं निवेदनही करताना दिसतात. सरकारची भूमिका काय असेल? पहिल्यांदा रवींद्र भाऊ दंगेकर जे बोलले त्याच्यावर सांगते की राजकीय वरदहस्त कुणालाही नाही. वाल्मिक कराड राजकीय कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून काम करत होते, म्हणून त्यांचे राजकारणाशी संबंध होते. त्यांनी जो काही गुन्हा केलाय नाही केलेला आहे त्याच्याशी राजकीय वरदहस्त त्यांना कोणाचाही नाही. हे विरोधक सारखे सातत्याने मांडतायत. जे त्यांचे म्हणजे जे आमचे महायुतीतले आहेत आमदार दस असतील, क्षीरसागर आमदार आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, सोनावणे खासदार आहेत, ही लोक ही फक्त त्या राजकीय पोळी भाजण्याचं काम करतायत. दुसरा विषय त्यांनी सांगितलं की माया जमवली, काय जमवली, कुणी किती संपत्ती जमवली त्यासाठी एक वेगळा FIR असतो आणि ते इन्कम टॅक्स बघतात. आणि मला माहिती आहे आमदार रवी भाऊला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते, गरवारेमध्ये जेव्हा मुलांचा गुन्हा घडला होता त्याच्यामध्ये आधी ओरड झाली होती की काय कशा प्रकारे मुलीवर अन्याय अत्याचार झाला, पण तपासानंतर सगळं चित्र समोर आलं. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगते पोलीस यंत्रणांना. रवींद्र धंगेकरजी, तपासानंतर तरी सत्य समोर येणार का? ह्याच्यामध्ये रुपालीताई आणि आम्ही एकत्र काम करतोय. ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यांची 2 मुलं बघितल्यानंतर असं लक्षात येतं की काही म्हणून एक वडील म्हणून रुपालीताई आमची मोठी बहीण, बारकी बहीण आहे. पण याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये गुंडांचा अड्डा झाला, सगळे गुन्हेगार पुण्यामध्ये सापडायला लागले आणि हे कनेक्शन उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या वाल्मिक कराडांचं आहे. सोलापूर असेल, पुणे असेल, बरं ते 8 दिवस पुण्यामध्ये होते, कोणाच्या घरी होते, काय होते, कोण पोलिसांनी त्यांना हजर केलं, कुठल्या पोलिसांनी त्यांना CIDच्या ऑफिस पर्यंत नेलं, याची चौकशी पहिल्यांदा झाली पाहिजे. आणि जर एवढी जर वरद नसता तर वाल्मिक कराड हा CIDच्या ऑफिस पर्यंत जाऊन शरणागती पत्करत नसते. याच्या मागे मोठी मोठी लोक असल्याशिवाय तो CIDच्या ऑफिस पर्यंत पोहोचत नाही. याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये तो तिकडे पोहोचलाय. तुम्ही त्याचे सगळे चित्रफित बघा, व्हिडिओ बघा.
याच्यामध्ये सगळ्या पोलीस खात्याची लोक त्याला घेऊन जातात सीडी ऑफिसमध्ये. हा. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या तरी मंत्र्याचा, कुठल्या तरी राजकीय माणसाचा, कुठल्या तरी गृह खात्यातल्या कोणाचा तरी याच्यामध्ये मोठा हात आहे. आणि जर धनंजय मुंडेंचं नाव येत असेल, परत एकदा सांगतो, मी मराठा, माळी, ओबीसी ह्या विषयातला पडणारा कार्यकर्ता नाही. संतोष देशमुखची जात मला माहित नाही, धनंजय मुंडेची जात माहित नाही, वाल्मिक कराडांची माहित नाही. पण एक मानवतावाद म्हणून, एक शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र म्हणून ह्याच्यामध्ये जे जे असतील त्यांना जातीपातीचं राजकारण न आणता ह्याच्यामध्ये यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. धनंजय मुंडेंनी नैतिकता म्हणून परत एकदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अजितदादा असतील त्यांनी कठोर पावलं उचलले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांची तर मोठी रवींद्र धंगेकरजी, नैतिकतेचं आवाहन आपण करताय. रुपालीताई, नक्कीच रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे की नैतिकता बाळगत तरी आता राजीनामा द्यावा. मुळामध्ये मी सांगू का की वाल्मिक कराड जे शरण आले हे पोलिसांचं यश आहे. पोलिसांनी जो कसून तपास केला, पोलिसांनी राजकीय ज्यांच्याशी त्यांचे जे काही कुठनं त्यांना एखादा पॉइंट मिळेल त्याच्यासाठी त्यांनी 150 जणांची कसून तपास केला आणि वाल्मिक कराड याला शरण यायला भाग पाडलं. हा पोलिसांचा एक खूप मोठा तपासाचा भाग आहे आणि पोलिसांचं श्रेय आहे. मी पुन्हा सांगते, रवी भाऊ आम्ही एकत्र काम करतो, रवी भाऊ आमचे आमदार आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टी जे ते काही सांगतायत ना, हे आरोप आहेत की बाबा कुणीतरी बडावला मंत्री आहे, तर कुणीतरी पुणे केवढं मोठं आहे, तो कुणाच्या घरी राहत होता, काय होता, हे सगळं तपासामध्ये आलेलं आहे. त्याचं स्वतःचं घर होतं नव्हतं हाही आम्हाला विषय माहिती नाहीये. आता पुण्यामध्ये सापडलं हे आमच्या पुणेकरांचं दुर्दैव्य. त्याच्यामुळे जे संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्या एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही, परंतु सोडलं न जावं एवढीच खरं तर अपेक्षा आहे. रुपालीताई, नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी धन्यवाद. रवींद्र धंगेकरजी, आपणही या चर्चासत्रात आमच्याबरोबर जोडला गेला होता त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.